भारतातील सर्वात जास्त पगार देणाऱ्या 10 कंपन्या। मित्रांनो, कोणत्याही कंपनीची प्रगती ही तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कष्टावर अवलंबून असते। पण तुम्हाला माहिती आहे का, भारतातील अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर दरवर्षी करोडो रुपये खर्च करतात? आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपण अशाच टॉप 10 भारतीय कंपन्यांची माहिती जाणून घेणार आहोत, ज्या पगार वाटपाच्या बाबतीत देशात सर्वात आघाडीवर आहेत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, टेक महिंद्रा लिमिटेड। महिंद्रा समूहाचा हिस्सा असलेली ही कंपनी प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान आणि नेटवर्किंग क्षेत्रात कार्यरत आहे। जगभरातील टेलिकॉम आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्पामध्ये या कंपनीचा मोठा वाटा आहे। आपल्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचा आदर करत टेक महिंद्राने पगारावर सुमारे 29,623.8 कोटी रुपये खर्च केले आहेत। नंबर 9, HDFC बँक लिमिटेड। खाजगी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी बँक म्हणून HDFC बँकेचे नाव आदराने घेतले जाते। ग्राहकांना दिले जाणाऱ्या उत्कृष्ट सेवा आणि बँकिंग क्षेत्रातील विस्तारामुळे या बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे। ही बँक आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 34,135.75 कोटी रुपये खर्च करते। नंबर 8, कोल इंडिया लिमिटेड। ही भारतातील सरकारची एक महत्त्वाची महारत्न कंपनी आहे। कोळसा उत्पादनात जगात अग्रेसर असलेल्या या कंपनीत लाखो कामगार आणि तांत्रिक अधिकारी अहोरात्र कष्ट करतात। खाण क्षेत्रातील या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कंपनीने 46,249.13 कोटीची तरतूद केली आहे। नंबर 7, लार्सन अँड ट्युब्रो लिमिटेड। इंजिनिअरिंग आणि कंस्ट्रक्शन क्षेत्रातील L&T ही कंपनी भारतातील शान मानली जाते। मोठे पूल, मेट्रो प्रकल्प आणि संरक्षण क्षेत्रातील उपकरणाच्या निर्मितीत या कंपनीचा हातखुंडा आहे। आपल्या कुशल इंजिनियर्स आणि कामगारांच्या पगारावर ही कंपनी 46,768.68 कोटी रुपये खर्च करते। नंबर 6, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्स लिमिटेड। टाटा समूहाची ही कंपनी ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवत आहे। सुरक्षित आणि मजबूत गाड्यांच्या निर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या टाटा मोटर्सने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे मोल जाणले असून त्यांच्या पगारावर 47,767 कोटी रुपये खर्च केले आहेत। नंबर 5, विप्रो लिमिटेड। IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी म्हणून विप्रोची ओळख संपूर्ण जगात आहे। जगभरातील क्लायंट्सना सॉफ्टवेअर सेवा पुरवणाऱ्या या कंपनीत काम करणे हे अनेकांचे स्वप्न असते। विप्रोने आपल्या कर्मचारी वर्गाच्या पगारासाठी 53,347.7 कोटी रुपये खर्च केले आहेत। नंबर 4, HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड। तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनात आघाडीवर असलेली HCL ही कंपनी IT क्षेत्रातील एक मोठा ब्रँड आहे। जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणाऱ्या या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 66,755 कोटी रुपये खर्च केले आहेत। नंबर 3, भारतीय स्टेट बँक। देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBIचे जाळे कानाकोपऱ्यात पसरलेले आहे। सरकारी नोकरी आणि त्यासोबत मिळणारे उत्तम वेतन यामुळे SBI नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिली आहे। या बँकेचा वार्षिक पगार खर्च 70,395.7 कोटी इतका प्रचंड आहे। नंबर 2, इन्फोसिस लिमिटेड। नारायण मूर्ती यांनी स्थापन केलेली इन्फोसिस ही IT क्षेत्रातील एक आदर्श कंपनी मानली जाते। जागतिक दर्जाचे ट्रेनिंग आणि उत्तम वर्क कल्चरसाठी प्रसिद्ध असलेल्या इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर 85,950 कोटी रुपये खर्च केले आहेत। नंबर 1, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड। या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे टाटा समूहाची लाडकी कंपनी TCS। ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील एक मोठी IT कंपनी आहे। TCS मध्ये लाखो लोक काम करतात आणि ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर तब्बल 1,45,788 कोटी रुपये खर्च करते, जे इतर कंपन्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे। तर मित्रांनो, या होत्या भारतातील सर्वात जास्त पगार देणाऱ्या 10 कंपन्या। मित्रांनो, तुम्हाला याआधी ही माहिती होती का, ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।